महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं आवाहन। राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम। बुलडाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा। परभणी, जळगाव, सोलापूरमध्ये सुद्धा गर्दी। राहुल गांधींची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना गद्दार म्हणत टीका। मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय, पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत। रायबरेलीतून राहुल गांधींचं मोदींबद्दल वादग्रस्त विधान। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। दादांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती। नीट पेपर फुटीचा कट कात्रजमधील ब्युटी पार्लरमध्ये शिजला। मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे नियमित भेटायच्या। मांढरेकडे मनीषा वाघमारेची मुलगी क्लासला जायची, अशी माहिती समोर। वांद्र्यातल्या गरीबनगर भागामध्ये अतिक्रमण कारवाई, पोलिसांकडून लाठीचार्ज। रेल्वे रुळांलगतच्या 4 ते 5 मजल्याच्या झोपड्यांवर बुलडोझर। पालिका रेल्वेची आजही संयुक्त कारवाई, झोपडपट्टी जमीनदोस्त। पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी ट्रॉफी भेट। वेलकम टू रोम माय फ्रेंड, मेलोनींची पंतप्रधान मोदींसोबतची पोस्ट व्हायरल। जागतिक बाजारात भारतीय रुपयाची घसरण सुरूच। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया ऐतिहासिक नीचांकीवर। भारतीय रुपया 96.88 वर। गुंतवणूकदारांची माघार आणि जागतिक अस्थिरतेचा फटका। फडणवीस सरकारनं घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी। मंत्रिमंडळानं घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी। मुख्य सचिवांच्या कार्यालयानं सादर केलेल्या अहवालातून माहिती समोर। नागपुरातील इसापूरजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला। 3 कामगारांचा जागीच मृत्यू, 3घांवर उपचार सुरू। चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात।